आज आपण उपवासासाठी झणझणीत भगर करणार आहोत। शेंगदाण्याचं तेल गरम केलेलं आहे, मिरची घालून छान अशी परतून घ्यायची आहे। मिरची परतून झाल्यानंतर एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून लहान तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे। यालाही 2 मिनिटं यामध्ये परतून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून मिक्स करून परत 2 मिनिटं परतून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट परतून झाल्यानंतर 2.5 वाटी पाणी घालायचं आहे। मी 1 वाटी भगर 15 मिनिटं भिजवून घेतलेली आहे, म्हणून 2.5 वाटी पाणी। चवीनुसार मीठ घालून मिक्स करून मोठ्या आचेवरती एक उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस मंद करून 5 मिनिटं असंच उकळू द्यायचं मंद आचेवर, म्हणजे बटाटा थोडा शिजला जाईल। 5 मिनिटं हे पाणी उकळून घेतलं। यामध्ये 15 मिनिटं भिजवून ठेवलेली 1 वाटी भगर घालणार आहे। भगर घालून छान मिक्स करून पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मंद आचेवरती झाकण ठेवून भगर शिजवायची। मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स करत राहायचं। इथे बघा भगर छान शिजवून घेतली, बटाटाही छान शिजलेला आहे। रेसिपी आवडली तर लाईक शेअर